वरतीला इथे थांबूया ना. खूप लेट झाला तुला. नमस्कार मित्रांनो, मी सिद्धेश गोसावी. खूप खूप स्वागत आहे आपल्या ट्रॅव्हल इज सोलापूर यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, खूप दिवसानंतर आज आपण चाललोय 500 किलोमीटर राईड करायची आहे आपल्याला, आणि बाय रोड, आणि ती पण आपल्या इंटरवरती TVS एंटर 125cc. आणि खूप दिवसानंतर, त्याच्यामुळे मजा येणार आहे. पण रात्रीचा प्रवास आहे आजचा, आणि तो प्रवास डोंबिवली टू कुडाळ, कोकणात जायचं आहे. माझ्या गावी चाललोय, आणि माझ्यासोबत आज मी एकटा नाही आहे, माझ्यासोबत माझा मित्र पण आहे अभिषेक. तो पण आज माझ्यासोबत, त्याच्यामुळे खूप धमाल येणार आहे. कारण एकदा मी 2022 मध्ये गेलेलो, मे मध्येच गेलेलो, पण मी एकटा गेलेलो तेव्हा. पण आज एकटा नाहीये, आज माझ्यासोबत मित्र पण आहे, त्यामुळे खूप मजा येणार आहे. आता वाजले रात्रीचे 8:30 वाजलेले आहेत, आणि आपल्याला निघायचे 9:30 वाजता. त्याच्यामुळे तयारी झालेली आहे. ओके, सगळं एंटर वगैरे एकदम मस्तपैकी वॉश वगैरे करून सकाळीच घेऊन आलोय, आणि आपले लगेज पण रेडी आहे. फक्त आता पेट पूजा करायची आहे, थोडंसं जेवून घेणार, आणि मग एक अर्ध्या तासात मी निघणार आहे. त्यामुळे माझा लगेजचा सेटअप दाखवतो. आज मी ना टँक बॅग घेतली आहे, कारण टँक बॅग मला आज सेट करायची आहे एंटरवरती. मागच्या साईडला आज मी सेट करणार आहे. मी तुम्हाला दाखवतो कशी मी ती लोड करणार आहे. त्याच्यानंतर आपल्या एक्झॉरचं हेल्मेट आहे, गोप्रो वगैरे सगळं लावून रेडी ठेवलेलं आहे, आणि आपलं रायनॉक्सचं जॅकेट, आणि इकडे आपले निगाड आहेत स्कायकोचे, आणि इकडे आपले स्कायकोचे ग्लोव्ज आहेत. त्यामुळे ऑलमोस्ट तयारी आपली झालेली आहे, आणि खूप मजा येणार आहे. आणि थोडा रात्रीचा प्रवास आहे, थोडा जपून जायचं आहे आपल्याला, आणि आरामात जायचं आहे, घाई नाही आहे. आणि पण खूप आम्ही रात्रीचा प्रवास का हे केला, चॉईस केला, तो आम्ही तुम्हाला राईडमध्ये सांगतो. पण खूप मजा येणार आहे, आणि मित्र आहे. गेल्या वर्षी एकटा होता, त्यामुळे थोडासा रिस्क आणि कंटाळा पण आलेला मला, पण मित्र असल्यामुळे आता खूप मजा येणार आहे. त्यामुळे पट्टापट मी आता जेवून घेतो. जेवल्यानंतर आपण निघू, आणि मग आपण मस्तपैकी बोलत बोलत गावी जाऊ. जेवणाला मस्तपैकी डाळ, भात आणि गवारची भाजी आहे. थोडंसं जेवणार आहे, श्रावणी जाताना बनवून गेलेली. सो मित्रांनो, तयारी झालेली आहे, आणि आता आपल्याला निघायचं. मस्तपैकी जेवलो, आणि इकडे शुभम आलाय मला टाटा बाय बाय करायला. आणि आत्ता वाजलेले आहेत बरोबर 9:30 वाजलेत. आत्ता फक्त राहिले लगेज आपला सगळा घेऊन जायचं आहे, कारण मी 4-4थ्या माळ्यावर जातो, आणि आपलं एंटर खाली आहे. त्याच्यामुळे शुभम पण आता मला थोडा हेल्प करेल, कारण बरं झालं टायमिंगवर आला. त्यामुळे आता आपल्याला एक 15-20 मिनटं लागतील, आणि 15-20 मिनटं, एक 9:45पर्यंत आपण मस्तपैकी निघू, आणि जाताना बोलत बोलत जाऊ. मित्र पण आता 15-20 मिनटात विले पार्लेवरून निघणार आहे, आणि तो मला भेटणार आहे कळंबोलीला. तोपर्यंत मला इथे 15-20 मिनटं लागतील, कारण आपल्याला सगळं टँक बॅग वगैरे सगळं लोड करेपर्यंत. त्यामुळे एक 9:45पर्यंत आपण निघू, आणि मस्तपैकी राईडची मजा घेऊ. चला, पहिला जाऊ एंटरच्या इथे. बरोबर 20 मिनटं आमची खाल्ली या टँक बॅगने, कारण एवढा टाईम घेतला. कारण मला वाटलं काल की म्हटलं ह्या फुटेजमध्ये म्हटलं पट्टे टाकले तर फिट होतील, पण होत नव्हतं फिट, कारण थोडीशी हालत होती बॅग. त्याच्यामुळे मला नंतर बंजी कॉर्ड एक सेफ्टीसाठी लावावी लागली. बाकी आपली आता एंटर एकदम कडक दिसते मस्तपैकी. फक्त थोड्या या बंजी कॉर्डमुळे खराब दिसायला लागले. मला वाटलं की या बेल्टने होऊन जाईल, पण नाही, ॲक्च्युली हलणार, आणि खड्ड्यामध्ये वगैरे जर गेली तर जास्त घालणार. टॉप बॉक्समध्ये काय मी जास्त काय हेवी काय ठेवलं नाही, फक्त पाण्याची बॉटल आणि थोडंसं खाण्याचं आहे, आणि आपल्या टँक बॅगमध्ये सगळे कपडे. बाकी काय सगळं हे की ते माउंट लावून घेतलेला बॉटलसाठी. ॲक्च्युली पेट्रोलची बॉटल ठेवायची तिथे, पण सध्या मी पाण्याची बॉटल ठेवली आहे. बाकी आपली आता ओके झालेली आहे. त्यामुळे आपण आता थोड्याच वेळात 5-10 मिनटात निघू.
सो मित्रांनो खूप लेट झाला आहे, ऑलरेडी मला अर्धा तास लेट झाला आहे. त्यामुळे आता फटाफट निघूया. 10 वाजून 8 मिनटं झाली आणि आपली राईडची सुरुवात होते. गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ आणि फटाफट निघू, कारण अभिषेक पण निघाला आहे. श्रावणी ऑन द वे आहे, रोडवर भेटेल. चल शुभम चल. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. शिंगापूर सारवण आता सुखाचा प्रवास होऊ दे रे बाबा. हॅलो, निघालोय मी आता. हां ठीक आहे चल म्हणे, मी पोचतो 1 तासात. हां ठीक आहे चल. अरे लेट किती झालं मला, ते आलो मी किती 7-7:30ला घरी. त्याच्यानंतर आंघोळ केली, बॅग वगैरे हे करायला खूप टाईम गेला. टँक बॅग बांधलंय, व्यवस्थित बांधलंय. नाही बांधले, जाऊ दे, ओके. टेका पण भेटू व्यवस्थित. चल तू हे कर, फोन कर, मी फोन करेन जिकडे थांबेन तिथे. आणि तू समजा जागी असली तर फोन. आता डायरेक्ट आम्ही इथे थांबणार कळंबोलीला, तेव्हा मी फोन करेन तुला. हां चल चल. हे बघ, बरोबर आजच ट्रॅफिक आवाज नाहीत, नाही तर इथे रोज असतात. आणि जाम झालं आहे इकडून पण पॅक. लेट निघायचं हेच कारण होतं, कारण गेल्या वर्षी मी मेमध्ये बरोबर 7 वाजता निघालेलो घरून आणि एवढं ट्रॅफिक भेटलेलं मला MIDC रोडला. त्यामुळे अभिषेक पण बोलला लेट निघू. शेवटी पोचणार आहोत सकाळीच, कारण लवकर निघाल्यानंतर आपला टाईम इथेच वेस्ट होतो. 10 वाजता निघाल्यानंतर थोडं ट्रॅफिक कमी भेटतं. त्याच्यामुळे मला ठीक आहे चालेल, काय प्रॉब्लेम नाही. आणि रात्रीचा निघायचा हे कारण होतं, कारण दिवसाचं निघायचं म्हणजे भाई एवढं गरम होतं ना आणि एवढं ऊन असतं ना कडक. त्यामुळे जबरदस्त आपण म्हणजे आम्ही एवढं थकलो असतो ना दिवसाला, त्याच्यामुळे आम्ही हा रात्रीचा पर्याय निवडला. रात्रीचं जायला काहीच प्रॉब्लेम नाही. मी एकटा गेलेलो आहे गेल्या वर्षी. फक्त एवढंच आहे, कंट्रोलमध्ये आपण पाहिजे, बाईक कंट्रोलमध्ये चालवली पाहिजे. जे पण काय असेल ते. आता माझ्याकडे एंटॉर्क आहे, गेल्या वर्षी FZ होती. गावी जायच्या अगोदर म्हणजे ज्या दिवशी निघतो त्या दिवसापेक्षा अगोदर जी 2 दिवस एक्साइटमेंट असते, जी 2 दिवस जी उत्सुकता असते ना आपल्याला, की जायचं आहे, गावी जायचं आहे, राईडला जायचं आहे, ती मजा वेगळीच असते. आणि फायनली तो दिवस आला आहे, त्याच्यामुळे अजून खूप मजा येते आणि भारी वाटते. आणि एंटॉर्क पण आपली आज खूप मस्त चिकणी दिसते. फक्त गणपती बाप्पाला एकच सांगणं करतो की बाबा आपली प्रवास आजचा खूप सुखाचा होऊ दे. आपली एंटॉर्क, अभिषेकची बाईक, सगळे जे पण जातात रात्रीचे त्यांचं फक्त एक गाड्यांचा प्रॉब्लेम नको होऊ दे. कारण काय असतं, रात्रीच्या ठिकाणी रात्रीच्या वेळी ना आपले गॅरेज वगैरे आपल्या लाईनला कमी आहेत आणि बंद असतात. त्या टायमिंगला थोडं काय झालं तर प्रॉब्लेम होतो. गेल्या वर्षी मी गेलो तेव्हा ह्या कारणालाच घाबरत होतो की बाबा आपल्या बाईकने थोडा काही धोका दिला तर खूप प्रॉब्लेम होईल. पण टचवूड काही प्रॉब्लेम नाही दिला मला बाईकने. आता वाजलेले आहेत 11:09 झाले आहेत आणि आपल्या कळंबोली नाक्याला पोचलो आहे. आणि आपल्याला आता क्रॉस करून जैनपेठी रोडला थांबायचं आहे, कारण तिकडे अभिषेक येणार आहे. मला वाटतं अजून आला नाही, नाहीतर आला असता तर फोन केला असता. त्याच्यामुळे ऑलमोस्ट त्याला पण ॲक्च्युली 1 तास लागतो, पण काय माहिती अजून आला नसेल. फायनली आपल्या 1 तासात पोचलेले आहोत. आणि आता एक कांडी संपली आहे पेट्रोलची. एंटॉरचा हाच प्रॉब्लेम आहे, पेट्रोलची टाकी खूप कमी आहे, 5 लिटरची आहे. त्याच्यामुळे मला आता वडखळ नाक्याला वगैरे थोडंसं पेट्रोल भरावं लागेल आणि थोडंसं बॉटलमध्ये पण मला घ्यावं लागेल, कारण इन केस रात्री कुठे पेट्रोल पंप भेटला नाही तर प्रॉब्लेम होईल. खूप लेट झाला तुला. मला झाली, मी 10 मिनटं झाली आल्यावर. मला 11:15 वाजलेत आणि आत्ता आम्ही निघतोय आता कळंबोली नाक्यावरनं. अभिषेकला थोडा लेट झाला आणि परत लगेच आम्हाला काढून थोडासा अभिषेकने स्टिकर वगैरे आणले, त्या थोडा एंटॉर्कला आपण लावलेत. आणि आत्ता फायनली आम्ही खूप महिन्यानंतर एकत्र राईडला चाललो आहे, ते पण गावी चाललो आहे. ह्याच्या अगोदर आम्ही खूप 1 वर्षापूर्वी गावी गेलेलो, पण आता रात्रीचा प्रवास हा आमचा पहिल्यांदा आहे दोघांचा. त्याच्यामुळे खूप मजा येणार आहे. अभिषेकची FZ पण खूप दिवसानंतर बाहेर पडली आहे, त्यामुळे खूप मजा येणार ह्या राईडला. आम्ही आता थोड्या वेळ निघणार आहोत. ही अभिषेकची आपली FZ आहे आणि ही आपली एंटॉर्क.
परत सगळं टाईमबॅग काढून वगैरे ना डिक्कीमधलं थोडंसं सामान मी काढलं, बाहेर ठेवलं, कारण डिक्की आपली गरम होते एंटरची खूप. आणि आता 11:15 वाजलेले आहेत आणि अभिषेकने पण खूप दिवसानंतर आपलं जॅकेट वगैरे खूप बाहेर काढलेलं आहे. आणि आपल्या दोघांचे पण एवढी एंटर आणि एफजेड खूप कडक दिसत आहेत, एकदम चिकण्या. त्यामुळे आता आपल्या प्रवासाला सुरुवात करू राईडला. त्यामुळे ह्या राईडची नक्की मजा घ्या आणि खूप मजा येणार आज राईडला. पूर्ण रात्रभर प्रवास आहे, खूप सावकाश आम्ही जाणार, अजिबात घाई नाही, पण मजा येणार आहे. त्यामुळे चला सुरुवात करू आपल्या पुढच्या प्रवासाला. वडखळला पेट्रोल भरू थोडं ना, निघूया ना. 11:54 झालेत आणि आता आपल्या प्रवासाला सुरुवात. हां, नंतर तिकडे पुढे करू, आता कळणार नाही काय. गणपती बाप्पा मोरया. ॲक्च्युली काय झालं, डिक्की ना थोडी गरम होते एंटरची आपले, त्यामुळे माझं थोडंसं सामान होतं, मला भीती वाटत होती, कारण काय गरम होतं काय सांगू शकत नाही. त्यामुळे सगळं डिक्कीतलं परत सामान काढलं आणि थोडंसं मी आता टॉप बॉक्समध्ये टाकलं. आता काय करणार, विलाज नाही, टॉप बॉक्समध्ये पण जास्त मी टाकू शकत नाही. फायनली आपली आजची राईड सुरुवात झाली. किती दिवसापासून आपलं प्लॅन चालू होतं, गावी जायचं आहे, गावी जायचं आहे, आणि आपलं सुरुवात झालेली आहे. आणि खूप मजा येणार आहे आज. आणि पार्टनर असल्यामुळे काय टेन्शन नाही होत. रात्रीच्या प्रवासाला कोणतरी सोबत पाहिजे असतं, फक्त आपल्या इंटरने जाईपर्यंत साथ दिली पाहिजे. आणि आपले लाईट पण आपल्या खूप चांगल्या आहेत, स्पॉटलाईट घेतलेली आहे, त्याच्यामुळे आता काय गरज नाही. थोडंसं आपण ही सिटी पनवेल क्रॉस केल्यानंतर आपल्याला लाईट लावावे लागतील. अभिषेक आणि मी मला वाटतं 1 वर्षानंतर चाललो आहे गावी बाईकने. आणि मला वाटतं 2022ला, हां 2022ला नाही, सॉरी 2021मध्ये आम्ही गेलेलो बाईकने, जेव्हा माझी एफजेड होती. त्याच्यानंतर आम्ही राईडला जायचो, पण गावी एकत्र कधी गेलो नाही. आणि आज 2023 आहे आणि आम्ही एकत्र चाललो आहे. पहिल्यांदा अभिषेक मी खूप राईड करायचो, मध्यंतरी खूप गॅप पडली, आणि आता आम्ही फायनली मी आणि अभिषेक चाललो आहे गावी. हो हो, फायनली आपला मुंबई गोवा हायवे चालू झाला आहे. आणि आपली लाईट, स्पॉटलाईट तर आता खूप चांगली साथ देते, म्हणजे क्लिअर दिसतं आहे पुढचं. आपल्याला लाईट अशीच पाहिजे होती. पूर्ण हा रोड कवर नाही झाले, पण समोरचं ना ॲक्च्युली दिसलं पाहिजे, कारण काय असतं खड्डे ना समोरचे दिसत नाही आपल्याला. त्यामुळे आजूबाजूचं लेफ्ट राईट नाही दिसलं चालेल थोडं, पण स्ट्रेट समोरचं म्हणजे एक 70-80 मीटरपर्यंत तरी दिसलं पाहिजे. पण ही स्पॉटलाईट आता खूप चांगली आहे, म्हणजे दिसते मला. कारण काय होतं, कंट्रोल आपण गाडी करू शकतो, बाबा समोरून खड्डा दिसतो आहे, 70-80 मीटर खड्डा आहे, तर आपण लगेच कंट्रोल करू शकतो. त्यामुळे अशा लाईट पाहिजे. त्यामुळे आज मजा येणार आहे. आणि आपल्या एंटरवरती आज खूप हेवीज लगेच झालं आहे, हेवीज. त्यामुळे मी एक हात सोडला की हँडल हलतो एकदम. आणि आज बरीचशी लोक गावाला जायला निघाली आहेत, कारण उद्या सुट्टी आहे. त्यामुळे आज फ्रायडे होता, लोकांनी आज फ्रायडे भरला आणि आज निघाली आहेत बरीचशी लोक. अरे बापरे, हे काय झालं आहे. अच्छा, ती लाईन बंद आहे, भरपूरच जाम झालं आहे. ट्रॅफिक भेटणार नाही म्हणून लेट निघालो, पण आपलं ट्रॅफिक तर वाढून ठेवलं आहे. चलो भाई चलो, जल्दी फटाफट. गाँव जा रहे हैं सब लोग, गाँव. MH46. भरपूर ट्रॅफिक आहे, ट्रॅफिक भरपूर आहे. हां, बरोबर 1 वाजला आहे आणि आम्ही आता नागोठण्याला पोचलो आहे. थोडासा थांबलो, कारण आपला इथे हे मी थोडंसं पार्सल घेतलेलं, ते थोडं मला आता त्रास द्यायला लागले, तर परत मला डिक्कीमध्ये टाकायचं आहे, त्याच्यासाठी थांबलेलो. आणि खूप जरा थोडीशी आपली बाईक पण आपल्या गरम झालेल्या, तापलेल्या, त्याच्यामुळे थोडंसं थांबू. पण रोड पूर्ण खराब आहे हा इकडचा. नागोठणे म्हणजे आम्ही वडखळ नाका क्रॉस केल्यानंतर एवढा खराब भेटला रोड, एकदम बेकार. आम्ही थांबलेलो ॲक्च्युली थोडंसं काहीतरी खायला, पण तिथे काहीच नाही आहे, फक्त बिस्किट, चहा, कॉफी भेटते. त्यामुळे आम्ही आता थोडंसं पुढे जाऊन थोडंसं काहीतरी खाणार आहे, कारण मी जेवून निघालेलो, पण अभिषेकला पण भूक लागली आणि मला पण भूक लागली आहे. त्यामुळे आपल्याला थोडंसं पुढे जायचं आहे, इथे काहीच नाही ना, थोडं पुढे जाऊया आपण.
थोडंसं खाऊ काहीतरी, कारण मला पण भूक लागली आहे. माहीत नाही यायला जेवलेलो मी. आणि आपल्या टॉप बॉक्सला मस्त स्टिकर मस्त दिसत आहेत, चमकत आहेत. ॲक्च्युली माझ्या ह्या बेडने थोडा मला वैताग दिला आहे, फिट बसत नाही. टँक बॅग परत मला एकदा काढून बांधावी लागेल चांगली. चल पुढे. लाईट ना, भूक लागली थोडी, त्यामुळे म्हटलं थोडंसं थांबूया कुठेतरी, काहीतरी खाऊया. तर आता आम्ही थोडंसं पुढे जाऊन थांबणार आहोत, कारण थोडं आम्ही कळंबोली निघाल्यानंतर आम्ही थांबलोच नव्हतो कुठेच. त्यामुळे थोडंसं आपल्याला आता थांबायचं आहे. आता 1 वाजून गेला, 1:44 झालेत. काय झालं, बंद पडले बिचाऱ्याचे. रात्रीचा हा असा प्रॉब्लेम झाला ना, आणि जर कोण भेटलं नाही तुम्हाला तर खूप प्रॉब्लेम होतो. तर नशीब अभिषेक होता, आणि त्या काकांची काय माहीत नाही, मला वाटतं बंद पडली गाडी. वरतीला इथे थांबूया ना, पुढे पुढे गेलो तर मग भेटणार पण नाही. भूक लागली कडकडून. हो, 2 वाजून गेले. 2 वाजून गेले. हां, तर मित्रांनो 2 वाजून गेलेत आणि आम्ही आता थांबलो आहे हॉटेल नवरात्रमध्ये. थोडंसं काहीतरी खायचं आहे, कारण भूक लागले खूप. काय माहीत नाही, पण 10 वाजता जेवण पण भूक लागले आहे. त्याच्यामुळे थोडंसं म्हटलं काहीतरी खाऊ, भुर्जीपाव वगैरे. त्याच्यानंतर परत आपल्या प्रवासाला सुरुवात होईल. अभिषेकला पण भूक लागली आहे, बाईक आपल्या इकडे उभ्या गेलेत. म्हणजे फटाफट आपण काहीतरी खाऊन घेतो आणि मग आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात. रोड आपला खूप खराब भेटला नागोठण्यापासून, म्हणजे वडखळ क्रॉस केल्यानंतर रोड खूप खराब होता. त्याच्यामुळे अजून आम्ही स्पीड कमीमध्ये झालो आम्ही. नाही तर आम्ही थोडंसं अजून कवर केलं असतं बऱ्याचचं. पण आता थोडंसं खाऊन मस्तपैकी थोडा 1 अर्धा तास आराम करणार आहोत, कारण आपल्या गाड्यांना पण थोडा आराम भेटेल. त्याच्यानंतर आम्ही परत कंटिन्यूस राईड चालू. आता बरं वाटलं थोडं. पुढे आपण ना थोडं थांबू. अरे ग्लोव्ज नाही काढले. निघूया ना, पेट्रोल भरू आणि मग थोडं मानगावच्या पुढे थांबूया. मानगावच्या पुढे मला वाटतं हे आता मानगावपर्यंत आपल्याला हा रोड असाच भेटणार आहे. खूप खूप खराब झाला आहे रोड. कधी काम करतील आणि कधी काय होईल काय माहिती. मला वाटतं ह्या वर्षी होईल नाही होईल काय माहिती. ओ माय गॉड, शिट. एवढे अचानक येतात ना, कंट्रोल आपण करू शकत नाही गाडी. आपल्याला वाजलेले 2:57 झाली, म्हणजे ऑलमोस्ट 3 वाजायला आलेत आणि आम्ही अजून मानगाव क्रॉस पण केलं नाही आहे. खूप लेट झाला, खूप लेट. कारण ॲक्च्युली लेट निघालो, पण लेट आम्ही 10 वाजता निघालो. कळंबोलीला पण आमचं 15-20 मिनटं वेस्ट गेली, अर्धा तास. आणि त्याच्यात परत ट्रॅफिक भेटलं, रोड खराब, खूप टाईम वेस्ट गेला, खूप म्हणजे खूप. सकाळी मला वाटतं मला पोचायला 11, 11:30, 12 वाजतील आरामात. त्याच्यामुळे आत्ता थोडंसं आपल्याला स्पीड पकडला पाहिजे, नाहीतर काय शक्य नाही होणार. रोड चांगला भेटेल तिकडे आपल्याला आता स्पीड पकडावा लागेल. खड्ड्यामुळे ना रोड खराब भेटतात, खड्डे भेटतात ना, मूड ऑफ होतो. मग बाईकची लिंक तुटते, म्हणजे आपण जे ड्रायव्हिंग करत असतो ना त्याची लिंक तुटते.
मी थांबलोच नव्हतो, मी कंटिन्यू चालतो, फक्त पेट्रोल भरायला थांबलो. मला वाटलं तू गेलास की काय पुढे. मित्रांनो आम्ही रत्नागिरी क्रॉस केलंय, पण अजून पण आपला काय समजत नाही, अंतर आपलं संपतच नाही आहे. कंटाळा आला खूप, म्हणजे खूप कंटाळा आला. आता मला वाटतं थोडासा रोड चांगला आहे, पण रत्नागिरी पण एकदम बेकार रोड आहे. पालीला थोडा खराब भेटेल, त्याच्यानंतर राजापूरनंतर पूर्ण अजिबात काम नाही, सगळं स्टॉप आहे. फक्त ते JCB इथे 2 उभे आहेत, बाकी हे दगडे आहेत तसे आहेत. इकडे थोडंसं काम बाकी आहे. म्हणजे जे मी आलेलो जानेवारीमध्ये बघितलेलं त्याच्यापेक्षा खूप बेकार परिस्थिती आहे आता.